नमस्कार मित्रांनो, शेती एक शेती या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे सरताच राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत आपल्या बळीराजासाठी एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, जो महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा पार चेहरामोहरा बदलून टाकेल. काय आहे निर्णय? तो आपल्या फायद्याचा कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे बापगाव या ठिकाणी आता अत्याधुनिक मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने याला अधिकृत मंजुरी देत प्रकल्पाला मान्यता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि तीच महत्वाचा निर्णय म्हणा किंवा हाच एक महत्वाचा निर्णय आपल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता हे जे काही प्रकल्प आहे, हा नेमका प्रकल्प काय असणार आहे? सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिली गोष्ट, निधी या भव्य प्रकल्पासाठी तब्बल 97,66,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, जी काही जागा असणार आहे ती जागा 7 हेक्टर जमीन राज्य कृषी पणन मंडळाला विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. 3 नंबरचा मुद्दा, सहकार्य. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक ज्याला आपण ओळखतो, यांच्या संयुक्त विद्यमानाने स्मार्ट म्हणजेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेअंतर्गत राबवला जाणार आहे. आता या प्रकल्पाची थोडक्यात वैशिष्ट्य नेमकी काय असणार आहे? तर मित्रांनो, आता आपला शेतमाल असेल, भाजीपाला असेल, फळे केवळ स्थानिक बाजारपेठेतच नाही तर थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवणार आहोत. या हबमध्ये काय काय सुविधा आपल्याला मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पहिली सुविधा, अत्याधुनिक पॅक हाऊस, माल सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. त्यानंतर दुसरी, आधुनिक गोदाम, तब्बल 1,00,000 टन शेतमाल साठवणुकीची प्रचंड क्षमता असणारा गोदाम त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. त्यानंतर निर्जलीकरण सुविधा, आंबा असेल, मसाले असतील, पशुखाद्य असतील, यावर प्रक्रिया करून ते जास्त काळ टिकण्यासाठी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळणार आहेत. कोणत्या? प्रक्रिया उद्योजक, व्यापारी आणि निर्यातदार एकाच ठिकाणी येणार, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य आणि चढ्या भाव या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीत ज्या पद्धतीनं आपण बिडिंग बघतो म्हणजेच काय, तर लिलाव बघतो, त्या पद्धतीनं आपल्या मालाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भाव मिळेल, त्याचबरोबर त्याला योग्य मोबदला त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे भाजीपाला आणि फळांची होणारी जी काही नासाडी होती ती आता कुठेतरी थांबणार आहे. शेतकऱ्यांचा घाम सार्थकी लागणार असून आपल्या मालाला समुद्रापार निर्यात होण्यासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा, क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. म्हणजेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी आजच आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय शिवराय मित्रांनो. धन्यवाद.